काही महिन्यांपूर्वी झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर आज सरळ कोयत्यानं हल्ला करण्यात झालंय। 30 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कराड बंधू चिवडा भेळभत्ता द्वारका इथे तोंडावर मास्क लावलेल्या अनोळखी मुलांनी दुकानाच्या दिशेनं विटा फेकल्या, तसंच हातामध्ये धारदार कोयता घेऊन काउंटरवर 2 वेळा वार केले, तर शेजारी असलेल्या उत्तम पेढा सेंटर दुकानातील काच फोडून नुकसान केलं। या संदर्भात विक्रांत शांताराम कराड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। त्यानंतर गुंडाविरोधी पथकानं लगेच तपासाची चक्र फिरवत समतानगर आगर टाकळी रोड येथून प्रेम प्रदीप गांगुर्डे वय वर्ष 19 तसंच 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी केली असता एक अल्पवयीन मुलगा द्वारका येथील अरुण कुशन या दुकानामध्ये कामाला होता। त्याचं बाजूला असलेल्या कराड बंधू भेळभत्ता यांच्या दुकानात कामाला असलेल्या यश 32 या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता आणि त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं कबूल केलंय। प्रेम प्रदीप गांगुर्डे आणि या 2 अल्पवयीन मुलांना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक। माझ्याकडून काल चुकी झाली, माफ करा मला। नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला।